आणि आज आपण चाललो आहे कात्रज झूला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी. तर आज आहे संडे, तर त्याच निमित्ताने आज आपण आलेलो आहोत पुण्याला आणि आज आपण जाणार आहोत कात्रज झूला. तर चला आपण जाऊयात. आपण 50 रुपीज मध्ये आपली गाडी पार्क केली आहे. तर राईट साइडला आता आहे कात्रज झू. तर चला आता तिथे आपण जाऊया. आणि मित्रांनो, आज माझा भाऊ साहिलच ब्लॉगिंग करणार आहे माझ्या चॅनलवर. तिलाच एक तिकीट काउंटर आहे, मोठ्यांचे 40 आणि छोट्यांचे 10 रुपये. आणि लाईन बघा केवढी मोठी. आता आपल्याला लाईनीत लागावं लागेल. तर हॅलो गाइस, आता आपण कात्रज झू मध्ये एंटर केलाय. तुम्ही इथं बघू शकता की इथं केवढे सारे साप आहेत. तर चला आपण इथं बघूया केवढे साप आहे. या तुम्ही इथं बघू शकता केवढे सारे साप आहेत. जर तुम्ही पहिल्यांदा सापाचा रिअल लाईफ मध्ये बघायचं असेल तर तुम्ही कात्रज झूला एंटर करा. इथं खूप सारे साप आहेत आणि केज दिले त्याच्याने ते एस्केप नाही करू शकत. आणि तुम्ही तिथं बघू शकता तिथं साप आहे आणि झाडावर तर केवढे साप आहे तुम्ही बघू शकता. आपण कासवच्या केज मध्ये आलोय आणि तुम्ही इथं बघू शकता कासव आहे. तर या तुम्हाला अजून कासव दाखवता की केवढे कासव आहे. आणि बघा हे सगळे इथं आराम करतात आणि इथं त्यांना पाणी दिलं गेलंय. कासव तेवढेच. तर गाइस इथे सुसर आहे तुम्ही बघू शकता. तो आत्ताच झोपलाय. ह्याला हिंदीमध्ये बघत बोलतो. तर गाइस हे आहे बाबू पीट वायपर. तुम्ही बघू शकता तिथं तो साप आहे, ते पण तो ग्रीन कलरचा. तर गाइस आता हे अजगर आहे तुम्ही बघू शकता. तो असं कॉर्नर वर आहे तर तुम्ही बघू शकता. तर गाइस हे आता आपण कासवला बघतोय. तर एक कासव तर येतोय आपल्या जवळ. तुम्ही बघू शकता तो कसला चालतोय.
खायचं मूड मध्ये. साप येतोय त्याला खायला. ओ जर साप वरती गेला म्हणजे तो खायला चालला. आता आपण कांजर झू मध्ये आता खायला थांबलोय. तुम्ही बघू शकता इथं दीदी, अनुज दादा आणि मामी खायला बसले आहेत. आम्ही मोर पाहायला आलेलो. मोर एवढा लांब आहे की ते दिसत सुद्धा नाही, झूम करावं लागतंय. आम्ही कात्रज झूला एक्सप्लोर केला आहे. अजून 2-3 अॅनिमल्स राहिले आहेत बघायला, तर चला त्यांना बघायला जाऊया. आता तुम्हाला तिथं आश्वर दिसू शकतं. तर बघा तिथं आश्वर काहीतरी करतो आहे. तर ना आता आपण तिथे तो बिबट्या, आपण बिबट्याला मित्रांनो, झाडांच्या मागे इथे बेंगॉल टायगर झोपलेला आहे. तो दिसत नाही कारण की तो खूप लांब झोपलेला आहे.
बॉक्सला बघायला आलोय, तर इथं तुम्ही बघू शकता इथं खूप सारे बॅक बॉक्स आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला संडे पुण्यामध्ये कात्रज झू मध्ये स्पेंड केला. मला खूप नवल वाटले की पुण्यासारख्या एक एवढ्या डेव्हलप सिटीमध्ये फार झाडे लावलेली आहेत. निसर्ग खूप चांगले आहे. तर मी हर एक ब्लॉग मध्ये सांगत राहतो तुम्हाला, झाडे लावा, झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. तर होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.